गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट। आज आपण MA थर्ड सेम यामध्ये आपला फर्स्ट लेसन पूर्ण झालेलं होता। आज आपण बघूया सेकंड लेसन। राज्याचे क्षेत्राधिकार, राज्याचे क्षेत्राधिकार, प्रांत आणि मान्यता मिळालेले व त्यामध्ये असलेली संधीची बंधनकारिकता याबद्दल आज आपण इथे बघणार आहोत। संधीची बंधनकारिकता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेली होती त्याचे सुद्धा आपल्याला महत्त्व व विविध शास्त्रज्ञांनी आपापल्या मतानुसार आपल्याला इथे व्याख्या सांगितलेले आहे। त्या व्याख्या आज आपण इथे बघणार आहोत। त्यामध्ये आपण सर्वात प्रथम बघूया प्रस्तावना। प्रस्तावनेमध्ये समुद्राचा कायदा, संधीची बंधनकारिकता तसेच राष्ट्रीय तसेच राजकीय आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये ज्या काही घडामोडी किंवा त्या राज्याच्या मान्यतेला जे काही महत्त्वाचे स्थान मिळालेले होते ते महत्त्वाचे स्थान आपल्याला इथे सांगण्यात आलेले आहे। त्या महत्त्वाच्या स्थानांना आपण राज्य लहान असो किंवा मोठे असो, राज्य लहान असो किंवा मोठे असो, आपल्याला त्यामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांना ती मान्यता प्रदान करावी लागते। कारण त्यामुळेच आपल्याला त्या राज्यातील काही संघर्षामुळे आणि त्यांच्या गृहयुद्ध कार्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अनेक नवीन राज्याची निर्मिती केलेली जाते आणि त्यामुळेच आपल्याला एखाद्या राज्याला मान्यता मिळवण्यासाठी त्याला अनेक प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नातूनच त्याला त्या संधीची मान्यता मिळत असते। त्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आले की राज्याची मान्यता म्हणजे नेमकं काय। राज्याची मान्यता म्हणजे नेमकं काय तर राज्याच्या मान्यतेविषयी विविध विचारवंतांनी आपल्या ज्या काही दृष्टिकोनातून आपल्याला त्यांचे महत्त्व सांगितलेले आहे त्या महत्त्वामुळे आपल्याला या ठिकाणी अनेक कार्यांचे सुद्धा विवेचन करता आलेले आहे। कारण की त्यांनी जे मत मांडलेले होते त्या मतानुसार त्यांनी फेनविक या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलेले आहे की आंतरराष्ट्रीय समुदायातील वर्तमान सदस्य राज्यांनी जर एखाद्या राज्याचा जो काही दर्जा मान्य केलेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला त्या राज्याला आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व प्राप्त होत असते आणि त्यामुळेच आपल्याला आंतरराष्ट्रीय समुदायांचे जे काही महत्त्व असते ते महत्त्वसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते। कारण की त्यामुळेच आपल्याला त्यामध्ये अनेक राजकीय तसेच आर्थिक घडामोडीसुद्धा आपल्याला दिसून येत असतात। त्यानंतर ओपेनहाइमर या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे की आंतरराष्ट्रीय समुदायातील ज्या काही राज्यांनी दुसऱ्या राज्याला जी काही मान्यता प्रदान केलेली असते त्यामध्ये सुद्धा त्या राज्यांचे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने त्यांना ते महत्त्व प्राप्त झालेले असते। त्यानंतर आपल्याला जेव्हसूट या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेली आहे की इतर राज्यांना एखाद्या राज्याचे स्वातंत्र्य किंवा त्या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्व प्राप्त झाल्यानंतरच त्यांचे जे काही महत्त्व असते ती मान्य करणे म्हणजेच त्यामध्ये त्यांना मान्यता देणे होय। आणि त्यामुळेच आपल्याला केल्सन या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे की आंतरराष्ट्रीय कायद्यामधील ज्या काही अटी पूर्ण करणाऱ्या राज्यालाच आपल्याला तिथे मान्यता दिली जाते आणि त्या मान्यतेवरूनच आपल्याला त्यांना ते अधिकार प्राप्त झालेले दिसून येतात। कारण की त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी राजकीय संघटन असले पाहिजे आणि ते असावेच लागते। त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला एखादा कायदा किंवा त्यांचे जे काही विशेषाधिकार असतात ते त्यांना प्रदान करताना त्यांच्यामध्ये त्या राज्याचे संघटन असावे लागते। कारण की त्या राज्याचा जो काही निश्चित भूभाग असतो तो त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सांगितलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी राजकीय घडामोडीचे सुद्धा महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे। कारण की त्यामध्ये अनेक अशा राजकीय घडामोडी व त्या ठिकाणी असलेल्या त्या राज्याच्या भूभागावरच आपल्याला त्या ठिकाणचे महत्त्वसुद्धा दिसून येतो। कारण की जर आपल्याला त्या ठिकाणी जर असा राजकीय समुदाय त्या ठिकाणी किंवा राजकीय समुदायापासून आपल्याला त्या
पासून तो पूर्णपणे स्वतंत्र असला पाहिजे असे सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे। कारण की त्यामध्ये आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या बाबी होत्या त्या महत्त्वाच्या बाबींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना मान्यता दिल्यानंतर त्यांचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते। कारण की राज्याच्या मान्यतेमध्ये ज्या काही अडचणीचे जे काही मुद्दे आलेले होते ते मुद्देसुद्धा आपल्याला आज इथे सांगितलेले आहे। हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे। त्यांनी राज्याच्या अडचणीसंबंधीचे जे काही मुद्दे सांगितलेले आहे त्यामध्ये म्हणतात की हा एक अडचणीचा मुद्दा आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी निश्चित नियमांचा जो काही अभाव होता त्याचे सुद्धा महत्त्व मोठ्या प्रमाणात आहेत। कारण की त्या राज्याची जी काही स्वार्थी भावना होती त्या भावनेमुळेच आपल्याला त्या ठिकाणी लोकशाही आणि साम्यवादी राज्यांचा जो काही वाद होता तो सुद्धा वाद आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। कारण की जर आपल्याला त्या ठिकाणी अनेक वादांचा जो काही प्रश्न होता त्या वादामुळेच आपल्याला त्या ठिकाणी सामाजिक परिस्थितीसुद्धा त्या ठिकाणची मोठ्या प्रमाणात म्हणजेच त्या ठिकाणी राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांनी राजकीय हेतूंचा सुद्धा महत्त्व सांगितलेला आहे। जर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या राष्ट्रांचा प्रभाव किंवा त्यांचे दबाव आणि वर्चस्व यांच्याबद्दल सुद्धा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे। कारण की त्यामध्ये जे काही मान्यताविषयक सिद्धांत होते त्यांना मान्यता प्राप्त झालेले जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांतानुसारही आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे महत्त्व अधिक प्रमाणात सांगितलेले आहे। कारण की राज्याला मान्यता देण्यासाठी अनेक अशा आंतरराष्ट्रीय कायद्याने निश्चित केलेल्या काही नियमांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदर केला जातो आणि त्यामुळेच आपल्याला त्या नियमांचे अनेक असे राज्य व त्या ठिकाणी असणाऱ्या नैतिक कार्यांचे सुद्धा महत्त्व सांगितलेले आहे। त्यानंतर मार्शल ब्राउन या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे की पहिल्या महायुद्धात पोलंड आणि झेकोस्लोवाकिया ह्या नावाच्या ज्या काही राज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या आधी जे काही सभ्य राष्ट्रांना मान्यता दिलेली होती त्या मान्यतेमुळेच आपल्याला इंग्लंड आणि अमेरिकामध्ये जो काही महायुद्ध झालेला होता अशा राष्ट्रांनी 1916 मध्ये रशिया स्थापन केलेल्या त्या साम्यवादी